गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण फॅक्टर्स अफेक्टिंग ऍटॉमिक साइज और ऍटॉमिक रेडियस हे स्टडी करत होतो. त्याच्यामध्ये पहिला फॅक्टर्स आपण बघितलेला आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक सेल. त्यानंतर सेकंड बघितला होता इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज और न्यूक्लियर चार्ज. आता नंबर ऑफ सेल वाढले की ऍटॉमिक साइज वाढत होती आणि न्यूक्लियर चार्ज वाढले की ऍटॉमिक साइज आपली डिक्रीज होत होती. ओके, हे दोन फॅक्टर्स आपण इन डिटेल मध्ये लास्ट लेक्चरला आपण स्टडी केले. ओके, त्यानंतर थर्ड आता फॅक्टर्स अफेक्टिंग बनणार आहे. तिसरा फॅक्टर तो आहे स्क्रीनिंग इफेक्ट. स्क्रीनिंग इफेक्ट और सीडिंग इफेक्ट. स्क्रीनिंग इफेक्ट और सीडिंग इफेक्ट. ओके, आता स्क्रीनिंग इफेक्ट और सीडिंग इफेक्ट हा आपला कसा असणार आहे बघा. ह्याचा इफेक्ट ऍटॉमिक साइज किंवा ऍटॉमिक रेडियस वरती कसा होणार आहे. आता लक्षात घ्या, थोडक्यात ह्यामध्ये सुरुवातीला आपण स्क्रीनिंग इफेक्ट किंवा सीडिंग इफेक्ट कशा म्हणायचं ते आपण बघणार आहे. ओके, for atoms having many electrons. ओके, एखाद्या ॲटमला अनेक इलेक्ट्रॉन असतील. for atoms having many electrons, लक्षात घ्या, the inner cell electrons, the inner cell electrons decreases the attraction between inner cell electron decreases the attraction between nucleus and valence cell electrons. Okay, valence cell electrons काय, outer motor cell मध्ये electrons. Okay, decreases the attraction between nucleus and valence cell electrons. Okay, they act as screen or shield. They act as screen or shield in between. They act as a screen or shield in between nucleus and valence electrons. Okay, they act as a screen or shield in between nucleus and valence electrons. This is known as screening effect or shielding effect. This is known as screening effect or shielding effect. Okay, लक्षात काय म्हणतो आपण. This is known as screening effect or shielding effect. Okay, लक्षात घ्या. बघा आता काय सांगितलंय आपण, एखाद्या ॲटमला अनेक इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील. चला, एखाद्या ॲटम मध्ये दोन पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील तर काय होत असतं बघा. इनर सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स म्हणजे आतल्या सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स डिक्रीजेस द अट्रॅक्शन, हे अट्रॅक्शन कमी करतात. डिक्रीजेस द अट्रॅक्शन बिटवीन, पुन्हा म्हटलं अट्रॅक्शन कमी करतात न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स सेल इलेक्ट्रॉन्स. ओके, आतल्या सेल मधले इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स सेल मधलं अट्रॅक्शन कमी करत असतात.
व्हॅलन्स शेल म्हणजेच काय, आउटर मोस्ट सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स. ओके, त्यांच्यातलं अट्रॅक्शन हे कमी करतात. मग कसं कमी करतात, तर ते काय पण ऍक्ट होतात, दे ऍक्ट एज स्क्रीन और सील्ड इन बिटवीन न्यूक्लियस अँड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ओके, ते स्क्रीन किंवा सील्ड पण ऍक्ट होतात न्यूक्लियस आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मध्ये, लक्षात घ्या. ओके, स्क्रीन किंवा सील्ड पण ऍक्ट झाल्यामुळे अट्रॅक्शन कमी होतं. ओके, त्यामुळं त्याला आपण काय म्हणत असतो, स्क्रीनिंग इफेक्ट किंवा सीडिंग इफेक्ट म्हणत असतो त्या प्रॉपर्टीला. ओके, मग लक्षात घ्या, जेवढा स्क्रीनिंग इफेक्ट किंवा सीडिंग इफेक्ट हा जास्त असणार तेवढे ऍटॉमिक साईज वाढत जाणार. ओके, आता लक्षात घ्या, मी तुम्हाला डायग्रामॅटिकली तर सांगतो. बघा इथं समजा ऍटम असेल, हा ऍटमचा न्यूक्लियस असेल, हा ऍटमचा न्यूक्लियस असेल, कन्सिडर करा. हा न्यूक्लियस आहे, ऍटमच्या सेंटरला न्यूक्लियस असतो. आता मग बघा, त्या ऍटमच्या जवळ असे आपल्या सेल असतील, लक्षात. ओके, ही समजा आपली पहिली सेल असेल. ओके, इथे इलेक्ट्रॉन असे रिव्हॉल्व होत असतील अशा पद्धतीने. परत आपण आता इथं सेकंड सेल काढूया. ओके, ही सेकंड सेल असेल. ओके, परत बघा आता ही आपली थर्ड सेल असेल. तिचा इलेक्ट्रॉन इथं असेल समजा. इथून असा रिव्हॉल्व होत चाललाय. ओके, तर लक्षात घ्या, आपण आता इथं समजा दोनच इलेक्ट्रॉन घेऊन आपण बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात व्यवस्थित. ओके, लक्षात घ्या, आता स्क्रीनिंग इफेक्ट इथे कसा होणार आहे बघा. हा आपला ऍटम आहे, त्याचा न्यूक्लियस आहे इथं. इथून असे इलेक्ट्रॉन्स असे रिव्हॉल्व होत चालेल, लक्षात. ओके, आता मग बघा, ही आतल्या सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, ह्यांना आपण काय म्हणणार, इनर सेल इलेक्ट्रॉन्स. हे इनर सेल इलेक्ट्रॉन्स आणि ही सगळ्यात बाहेरच्या सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. बाहेरच्या सेल मध्ये आउटर मोस्ट सेल, त्यालाच आपण काय म्हणत असतो, व्हॅलन्स सेल. ओके, ही व्हॅलन्स सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. व्हॅलन्स सेल इलेक्ट्रॉन्स. ओके, ही व्हॅलन्स सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आहे, लक्षात घ्या. मग आता ही व्हॅलन्स सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आणि ही इनर सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स, आणि इथं आपला न्यूक्लियस आहे, लक्षात घ्या, हा न्यूक्लियस आहे. ओके, तर ही इनर सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स हे आता इथून असे रिव्हॉल्व होत चालले आपले इनर सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स. ओके, ओके, तर इनर सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आपले काय करत असतात बघा, याच्यामध्ये हे न्यूक्लियस आणि व्हॅलन्स सेल या दोघांच्या मधलं अट्रॅक्शन कमी करतात असं. इथं ते असे स्क्रीन किंवा सील्ड म्हणून ऍक्ट होतात, लक्षात घ्या. ओके, ही आतल्या सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स, इनर सेल मध्ये आतली सेल आणि ही बाहेरची सेल. व्हॅलन्स सेल मध्ये बाहेर सेल, इनर सेल मध्ये आतली सेल. ओके, ही इनर सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स काय करतात, तर न्यूक्लियस आपला कसा असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. कारण काय, न्यूक्लियस मध्ये कोण असतात, प्रोटॉन असतात, लक्षात घ्या. न्यूक्लियस मध्ये, ओके, न्यूक्लियस मध्ये आपले प्रोटॉन व्हेरिएंट असतात, लक्षात घ्या. ओके, प्रोटॉन हा पॉझिटिव्ह चार्ज असतो, पण प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन मध्ये अट्रॅक्शन असतं. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज असतो, प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, त्यामुळे अट्रॅक्शन असतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओके, आता मग कसं होतं बघा, लक्षात घ्या,
हा इनर सेल मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत, आतल्या सेल मधले इलेक्ट्रॉन्स, ही इनर सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स काय करतात तर न्यूक्लियस आणि पॅरेंट सेल मधले इलेक्ट्रॉन्स ह्यांच्यामधलं अट्रॅक्शन कमी करत असतात. ओके, म्हणजे ह्या न्यूक्लियसचं अट्रॅक्शन इथं जाऊ देत नाही, लक्षात घ्या असं. ओके, इथपर्यंत अट्रॅक्शन यांचं येऊ देत नाही. ओके, ते मध्येच असं स्क्रीन किंवा शिल्ड म्हणजे असं पडदा म्हणून असं ऍक्ट होतो, पडद्यासारखे ते बिहेव करत असतात. असं या न्यूक्लियसचं अट्रॅक्शन ह्या व्हॅलन्स सेलकडे जाऊ देत नाही. या इलेक्ट्रॉनला ते न्यूक्लियस अट्रॅक्ट करू देत नाही. की आतले इलेक्ट्रॉन्स काय करतात, ह्या न्यूक्लियसचं अट्रॅक्शन कमी करून टाकतात. त्यांना अट्रॅक्शन कमी केल्यामुळे काय होत आहे, न्यूक्लियस आणि बाहेरचा इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स सेल मधला इलेक्ट्रॉन यांच्यातलं अट्रॅक्शन कमी होईल. ओके, मग आता कमी होत असताना ते काय म्हणून ऍक्ट होतात, स्क्रीन किंवा सील्ड म्हणून ऍक्ट होतात इन बिटवीन न्यूक्लियस अँड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. न्यूक्लियस आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या मध्ये ते असे स्क्रीन किंवा सील्ड म्हणून ऍक्ट होतात. असे लक्षात ऍक्ट एज अ स्क्रीन और सील्ड. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता बघा मग त्यालाच काय म्हणतात स्क्रीनिंग और सीडिंग इफेक्ट असं म्हणतात. आता मग जेवढा आपला स्क्रीनिंग इफेक्ट और सीडिंग इफेक्ट वाढत जाणार, समजा आणखी एक सेल आपण याच्यामध्ये घेतली तर आता व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कुठला आला आपला, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन यात हा आला ना. ओके, मग आता ही दोन सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स हे काय म्हणून ऍक्ट होणार, इनर सेल म्हणून ऍक्ट होणार. ओके, हे दोन इनर सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स काय करणार, हे व्हॅलन्स सेल आणि इथं आपला न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस आणि व्हॅलन्स सेल यांच्यातलं अट्रॅक्शन कमी करणार. ही दोन्ही मध्ये असे स्क्रीन किंवा सील्ड म्हणून ऍक्ट होणार. असं पडता इथे ऍक्ट होणार. असं ते अट्रॅक्शन इकडे जाऊ देतच नाही, तिथं पण अट्रॅक्शन थांबवतात न्यूक्लियस. त्यामुळं ओके आपल्याला इथं स्क्रीनिंग इफेक्ट किंवा सीडिंग इफेक्ट पाहायला मिळतो. असा किंवा आणखी एखादा इलेक्ट्रॉन्स इथं प्रेझेंट असेल, इथं पर्यंत लक्षात घ्या. तर ही व्हॅलन्स सेल झाली. आता मग आतले तीन सेल झाल्या, त्या तीन सेल काय करतात तर ओके स्क्रीन किंवा सील्ड म्हणून ऍक्ट होतात न्यूक्लियस आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या मध्ये. हा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन झाला होता, हा न्यूक्लियस आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या मध्ये त्या इनर सेल मधले इलेक्ट्रॉन स्क्रीन किंवा सील्ड म्हणून ऍक्ट होतात. त्यामुळे न्यूक्लियसचं अट्रॅक्शन त्या बाहेरच्या सेल मधील इलेक्ट्रॉन्सला जात नाही. त्यामुळे ऍटॉमिक साईज आपली इथं कमी होत जाते. लक्षात. ओके, जेवढा स्क्रीनिंग इफेक्ट जास्त तेवढं ऍटॉमिक साईज वाढत जाते. आता स्क्रीनिंग इफेक्ट इथपर्यंत असता तर ऍटॉमिक साईज एवढी झाली असती. स्क्रीनिंग इफेक्ट आपला वाढला इथपर्यंत झाला तर ऍटॉमिक साईज वाढली ना, इथपर्यंत झाली. स्क्रीनिंग इफेक्ट आणखी वाढला, ऍटॉमिक साईज आणखी वाढली. लक्षात. म्हणजे जेवढा स्क्रीनिंग इफेक्ट जास्त असणार आहे, पण स्क्रीनिंग इफेक्ट म्हणजे थोडक्यात काय, न्यूक्लियस कडून व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचं केलेलं प्रोटेक्शन. जेवढा न्यूक्लियस इलेक्ट्रॉनला प्रोटेक्शन देतो, अट्रॅक्ट करत असतो, तेवढा त्या ऍटमचा स्क्रीनिंग इफेक्ट किंवा सीडिंग इफेक्ट आपला जास्त असतो. ओके, लक्षात घ्या. जेवढं न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मधलं प्रोटेक्शन जास्त असतं तेवढं काय असणार आहे, स्क्रीनिंग इफेक्ट ची व्हॅल्यू जास्त असणार आहे. लक्षात. ओके, आता समजा तुम्ही आता इथं के सेल घेतले असेल, इथे एल असेल, इथे एम असेल, इथे एन असेल, हे आपल्या सेल आहेत. आता ही के आणि एल ह्या दोनच सेल असतील तर के सेल मध्ये इलेक्ट्रॉन स्क्रीन किंवा सील्ड मध्ये ऍक्ट होणार त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसच्या मध्ये. त्यामुळे स्क्रीनिंग इफेक्ट एवढा झाला. समजा के एल एम ह्या तीन सेल असतील तर के एल मधले इलेक्ट्रॉन ही इनर सेल मध्ये असणार, एम ही व्हॅलन्स सेल मध्ये जाणार. त्यामुळे के एल मधले इलेक्ट्रॉन हे स्क्रीन किंवा सील्ड मध्ये ऍक्ट होणार न्यूक्लियस आणि ह्या एम सेलच्या इलेक्ट्रॉन मध्ये. त्यामुळे स्क्रीनिंग इफेक्ट आपला इथं वाढला, त्यामुळे ऍटॉमिक साईज वाढली. ओके, लक्षात का. अशा पद्धतीने हे होत चाललं. आता त्यानंतर दुसरे एक याच्यामध्ये महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. इथं मी काय लिहितोय बघा, स्क्रीनिंग इफेक्ट आपला कधी वाढणार आहे, स्क्रीनिंग इफेक्ट और सीडिंग इफेक्ट.
स्क्रीनिंग इफेक्ट और shielding effect. Screening effect or shielding effect is directly proportional to atomic size. Okay, हे लक्षात ठेवा. जेवढा स्क्रीनिंग इफेक्ट किंवा shielding इफेक्ट जास्त असणार तेवढे atomic size वाढत जाणार असतात. स्क्रीनिंग इफेक्ट एवढाच थोडीच atomic size आणखी वाढत atomic size वाढत आणखी वाढत आणखी atomic size. ओके, स्क्रीनिंग इफेक्ट और shielding इफेक्ट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू atomic size. Okay, atomic size कधी वाढला? shielding इफेक्ट वाढला. ओके, मग इथले आपण as screening effect or shielding effect increases atomic size also increases. Okay, लक्षात ठेवा, atomic size also increases. स्क्रीनिंग इफेक्ट किंवा shielding इफेक्ट वाढला की atomic size आपली वाढत जाणार. ओके, आता मग स्क्रीनिंग इफेक्टची ऑर्डर आपण डिफरंट ऑर्बिटलला किंवा सबसेलला आपण बोलणार आहे. ओके, ही सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला विचारला तर लक्षात घ्या. ओके, ऑर्डर ऑफ स्क्रीनिंग इफेक्ट, ऑर्डर ऑफ स्क्रीनिंग इफेक्ट or shielding effect. Order of screening effect or shielding effect for orbitals. बघा, आता ऑर्बिटल साठी कसे असणार आहे? आता ही ऑर्डर आपली. ओके, बघा, एस ऑर्बिटलचा स्क्रीनिंग इफेक्ट सगळ्यात जास्त असणार आहे, त्यानंतर पी ऑर्बिटलचा, त्यानंतर डी ऑर्बिटलचा, त्यानंतर एफ ऑर्बिटल. म्हणजे सगळ्यात जास्त स्क्रीनिंग इफेक्ट कुठे असणार आहे? आपला एस ऑर्बिटल साठी असणार आहे आणि सगळ्यात कमी एफ ऑर्बिटल. एफ ऑर्बिटलचा पोअर shielding इफेक्ट सगळ्यात कमी, म्हणजे एफ ऑर्बिटल न्यूक्लियस पासून लांब असणार आहे, त्यामुळे न्यूक्लियस कडून एफ ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉनचं प्रोटेक्शन केलं जाणार नाही. त्यामुळे एफ ऑर्बिटल स्क्रीनिंग इफेक्ट सगळ्यात कमी, ई ऑर्बिटल सगळ्यात जास्त. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, इथं न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या जवळ पहिली आपली कुठली? एस ऑर्बिटल. ओके, ही न्यूक्लियसच्या जवळ आहे, त्यामुळे एस ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियस मध्ये अट्रॅक्शन जास्त असणार आहे. ओके, न्यूक्लियस पॉझिटिव्ह चार्ज असतो, कारण की याच्यात प्रोटॉन असतात, प्रोटॉन पॉझिटिव्ह चार्ज असतात. त्यानंतर पी ऑर्बिटल घेतली, पी ऑर्बिटल ही जरा न्यूक्लियस पासून लांब आहे, त्यामुळे इथं अट्रॅक्शन कमी झालं. पी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियस मध्ये अट्रॅक्शन इथं कमी झालं. परत तुम्ही डी घेतला असेल, इथं डी ऑर्बिटल घेतला समजा, ही डी ऑर्बिटल न्यूक्लियस पासून डिस्टन्स आणखी वाढलं, त्यामुळे अट्रॅक्शन कमी झालं. अट्रॅक्शन कमी झाल्यामुळे स्क्रीनिंग इफेक्ट, shielding इफेक्ट कमी झाला. परत तुम्ही आता समजा इथं ही एफ ऑर्बिटल घेतला असेल, तर या एफ ऑर्बिटलचं कसं होणार आहे? ओके, एफ ऑर्बिटल न्यूक्लियस पासून आणखी डिस्टन्स वाढलं, लक्षात घ्या. त्यामुळं डिस्टन्स वाढलं तर न्यूक्लियस आणि एफ ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स यांच्यातलं अट्रॅक्शन कसं होणार? कमी होणार. अट्रॅक्शन जेवढं कमी तेवढा स्क्रीनिंग इफेक्ट, shielding इफेक्ट कमी असणार, लक्षात. ओके, त्यामुळे एस ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस कडून जास्त प्रोटेक्ट केलं जाणार आणि एफ ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियस कडून कमी प्रोटेक्शन केलं जाणार. त्यामुळे सगळ्यात जास्त shielding इफेक्ट कोणाचा असेल तर तो एस ऑर्बिटल मधल्या इलेक्ट्रॉनचा असेल. ओके, आणि सगळ्यात कमी स्क्रीनिंग इफेक्ट किंवा shielding इफेक्ट कुठे असेल तर तो एफ ऑर्बिटलचा. एफ ऑर्बिटल पुअर shielding इफेक्ट. ओके, एस चा सगळ्यात जास्त, त्यानंतर पी चा, त्यानंतर डी चा, सगळ्यात कमी एफ ऑर्बिटलचा shielding इफेक्ट असतो. ओके, त्यामुळे ही ऑर्डर तुम्ही लक्षात ठेवायची. ही सीईटी पॉइंट ऑफ किंवा प्रत्येक वेळी आपल्याला की लागणारच आहे, लक्षात घ्या. ओके, हे सगळे आपले फॅक्टर्स अफेक्टिंग ऍटॉमिक साइज किंवा ऍटॉमिक रेडियस होती, लक्षात घ्या. हे तुम्ही परफेक्ट करायचे, कारण का ही ऍटॉमिक साइज आणि त्याचे फॅक्टर्स अफेक्टिंग परफेक्ट झाले की पुढच्या पिरियडिक प्रॉपर्टी समजण्यासाठी तुम्हाला अतिशय सोपे जाणार, लक्षात घ्या. ओके, त्यामुळे ऍटॉमिक साइज किंवा ऍटॉमिक रेडियस म्हणजे काय, त्याच्यावरती कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात ते व्यवस्थित तुम्ही स्टडी केला
की पुढचा पॉइंट पुढचा टॉपिक सगळा तुम्हाला व्यवस्थित समजत जाणार, कारण का ह्याच फॅक्टर्स वरती पुढच्या पिरियडिक प्रॉपर्टीचे फॅक्टर्स आपले डिपेंड आहेत लक्षात. ओके, इथं आपला ही ऍटॉमिक साईजचे फॅक्टर्स अफेक्टिंग आपले झाले. त्याच्यानंतर आपण आता ऍटॉमिक साईज किंवा ऍटॉमिक रेडियस ही पिरियड आणि ग्रुप मध्ये कशी व्हॅरी होत जाते. ओके, म्हणजे ट्रेंड्स इन पिरियडिक प्रॉपर्टीज इन ऍटॉमिक साईज हे आपण आता बघणार. ओके, बघा आता पुढचा पॉइंट याच्यामध्ये periodic trends in atomic size or atomic radius. periodic trends in atomic size or atomic radius ते आपली कशी असतात ना, म्हणजे ऍटॉमिक साईज किंवा ऍटॉमिक रेडियसची ट्रेंड ही आपली पिरियड मध्ये आणि ग्रुप मध्ये कशी व्हॅरी होते, कशी चेंज होते ते आपल्याला बघायचं आहे. आता लक्षात घ्या, सुरुवातीला आपण इथे घेऊया पिरियड, इन पिरियड. ओके, पिरियड मध्ये ऍटॉमिक रेडियस आपली व्हॅरी कशी होत जाते. आता पिरियड मध्ये लक्षात घ्या, पिरियड म्हणजे काय आपली हॉरिझॉन्टल लाईन. टोटल पिरियड्स किती आपले पिरियडिक टेबल मध्ये 7 पिरियड्स. ओके, तर पिरियड मध्ये कसं म्हणणार, अक्रॉस द पिरियड. ओके, अक्रॉस द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट. का लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे. Across the period from left to right. Across the period from left to right. Atomic number increases. Atomic number increases. आता मी काय काय लिहितो, atomic number increases. Atomic number increases, nuclear charge atomic number increases, nuclear charge increases, but number of cells remains same. Okay, ते सारखेच राहतात. नंबर ऑफ सेल्स रिमेन्स सेम. अक्रॉस द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राइट, atomic number increases, nuclear charge increases, but number of cells remains same. Therefore, atomic size or atomic radius decreases. ओके, लक्षात घ्या, पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट आपले atomic साइज काय होणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. लक्षात घ्या, अक्रॉस द पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट atomic नंबर वाढतोय. atomic नंबर वाढल्यामुळे न्यूक्लियर चार्ज वाढतोय, परंतु नंबर ऑफ सेल्स सेम राहतात, कारण का इलेक्ट्रॉन त्याच सेल मध्ये ऍड होत जातात. लक्षात घ्या, नंबर ऑफ सेल्स but electrons added to the same cell. Number of cells remain same, but electrons added to the same cell म्हणजे कसं चालले. तुम्ही इथं असं सुद्धा लिहू शकता. लक्षात घ्या, नंबर ऑफ सेल्स सेम राहणारच आहे,
त्यापेक्षा असं सुद्धा तुम्ही लिहू शकता बघा, बट इलेक्ट्रॉन्स added to the same cell. एका सेल मध्ये इलेक्ट्रॉनचे ऍडिशन होत असते, लक्षात घ्या. सेल सेम राहतात, चेंज होत नाहीत सेल्स. ओके, पीरियड मध्ये. मग इलेक्ट्रॉन्स ऍडेड टू द सेम सेल, देयरफॉर एटॉमिक साइज डिक्रीजेस. कारण का न्यूक्लियर चार्ज वाढला की एटॉमिक साइज कमी होते. फॅक्टर्स अफेक्टिंग आताच आपण बघितलं. चलो, न्यूक्लियर चार्ज और इफेक्टिव न्यूक्लियर चार्ज इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू एटॉमिक साइज होते. बरोबर आहे, लक्षात घ्या. ओके, त्यामुळे पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट म्हणजे लक्षात घ्या इकडे असं लेफ्ट टू राईट आपली एटॉमिक साइज कमी कमी होत जाणार आहे असं. ओके, लेफ्ट टू राईट, ओके, लेफ्ट टू राईट. ओके, एटॉमिक साइज कमी होणार. याचं रिझल्ट काय? एटॉमिक नंबर वाढणार, न्यूक्लियर चार्ज वाढत जाणार. त्यामुळं एटॉमिक साइज एका सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स ऍड होत जाणार, लक्षात घ्या. त्यामुळं न्यूक्लियर चार्ज आपला काय होणार आहे, वाढत जाणार आणि एटॉमिक साइज कमी होत जाणार. ओके, लक्षात. आता मग न्यूक्लियर चार्ज म्हणजे काय, लक्षात घ्या. आता समजा आपण इथे इलेमेंट घेतला असेल लिथियम, हा आपला सेकंड पिरियड मधला इलेमेंट आहे. सेकंड पिरियड मध्ये आपण इलेमेंट घेतलेला, लक्षात घ्या. सेकंड पिरियड मध्ये हा लिथियम आहे, परत इकडे बेरिलियम आहे, त्यानंतर इकडे बोरॉन आहे, कार्बन आहे, नायट्रोजन, ऑक्सिजन, ओके, परत फ्लोरीन आहे. ओके, अशा प्रकारे इकडे काय होत जातं, लक्षात घ्या. इथे ह्याचा लिथियमचा एटॉमिक नंबर आहे 3 आहे. झेड म्हणजे एटॉमिक नंबर हा आपला 3 आहे. बेरिलियमचा 4 आहे एटॉमिक नंबर. बोरॉनचा एटॉमिक नंबर आपला 5 आहे. ओके, कार्बनचा एटॉमिक नंबर आपला 6 आहे. नायट्रोजनचा 7, ऑक्सिजनचा 8, फ्लोरीनचा 9. ओके, तुम्ही जर यांचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जर लिहिलं असेल, बघा इथं 1s2 2s2 येणार, लक्षात आहे. इथे कसं येणार आहे, 1s2 2s2 बेरिलियम साठी. ओके, बोरॉन साठी 1s2 2s2 2p1. कार्बन साठी 1s2 2s2 2p2. ओके, नायट्रोजन साठी कसं येणार, 1s2 2s2 2p3. ऑक्सिजनला 1s2 2s2 2p4. आणि इथं फ्लोरीन साठी 1s2 2s2 2p5. आता इथं तुम्ही लक्षात घ्यायचं, इथं लक्षात घ्या सेल चेंज झालेत का बघा. इथं 1s आणि 2s आहे, बेरिलियमला 1s 2s आहे. प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढलाय का बघा. प्रिन्सिपल क्वांटम नंबर सेमच आहे, 2 पेक्षा जास्त पुढे झालाय का बघा. इथं 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2, इथं 2 आहे. ओके, इथं आता 2p आले, 2s नंतर इथं 2p आले. परंतु क्वांटम नंबर प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे सेल नंबर वाढलेला आहे, 2च आहे. इथं पण सेल नंबर 2च आहे, 2p. 2 पेक्षा जास्त सेल नंबर झालेले नाही, लक्षात घ्या. तोच सेल नंबर आला. आता 1s म्हणजे आपली इथे k सेल असेल तर सेल नंबर 1 असतो k चा, आणि l चा सेल नंबर 2 असतो. l मध्ये 2 सेल असतात, 1s आणि s आणि p. त्यामुळे इथे 2s 2p असतं आणि इथे फक्त 1s असतं. ओके, l मध्ये सेल नंबर 2 आहे, त्यामुळे 2s 2p आला. आणि इथं काय फक्त 1s आहे. त्या लिथियम बेरिलियम मध्ये पण 2p असणार, परंतु 2p 0 असणार. 2p मध्ये इलेक्ट्रॉन नाही, लक्षात घ्या. ओके, लक्षात ठेवायचं आहे. इथं पण 2p असणार आहे लिथियम मध्ये आणि बेरिलियम मध्ये, परंतु 2p मध्ये इलेक्ट्रॉन नाही, इलेक्ट्रॉन 0 असणार आहे त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे सेल नंबर 2 आहे आपला, सेल 2च आहे. कुठल्या सेल आहेत, k सेल आणि l सेल. लक्षात घ्या, ह्या 2च सेल आपले.
त्या दोन सेल पेक्षा जास्त सेल याच्यामध्ये आहेत का? नाही. एकाच सेल मध्ये, त्याच सेल मध्ये सेल नंबर रिमेन सेम असतो, इलेक्ट्रॉन ऍडेड टू द सेम सेल. एकाच सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स ऍड होत जातात, त्यामुळे सेल नंबर सेम आहे. एकाच सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स ऍड होत गेल्यामुळे न्यूक्लियर चार्ज वाढत गेलेला असतात. त्या चार्ज वाढायला कसा चार्ज वाढलाय बघा. आता इथं लिथियम घेतला, ह्याच्या आउटरमोस्ट सेल मध्ये इलेक्ट्रॉन किती? 1. तिथे चार्ज किती झाला? +1. त्या आउटरमोस्ट सेल मध्ये एक आहे ना, एक इलेक्ट्रॉन आहे, +1 चार्ज झाला, म्हणजे न्यूक्लियर चार्ज इथला +1 झाला. इथं किती आहे बघा? आउटरमोस्ट सेल मध्ये इलेक्ट्रॉन 2 आहे, त्यामुळे इथला न्यूक्लियर चार्ज +2 झाला. परत इथं बघा किती आहे? इथे किती आहे बघा? 2s आणि 2p1, इथं +3 झाला. S मध्ये 2 आणि P मध्ये 1, +3 न्यूक्लियर चार्ज झाला. इथं बघा S मध्ये 2, P मध्ये 2, +4 न्यूक्लियर चार्ज झाला. परत इथं बघा S मध्ये 2, P मध्ये 3, +5 झाला. इथं S मध्ये 2, P मध्ये 4, +6 आपला झाला. ओके. आणि इथं बघा, इथं 2 आणि इथं 5, टोटल +7. जे न्यूक्लियर चार्ज आपला वाढत गेला की नाही, न्यूक्लियर चार्ज वाढत गेलेल्या असलेल्या पिरियड मध्ये इलेमेंट आहे लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन. ओके. इलेक्ट्रॉन एकाच सेल मध्ये ऍड होत गेले. ओके. एन सेल मध्येच ऍड होत गेले. एन सेल मध्ये 2s आणि 2p लक्षात घ्या. त्या एन सेल मध्येच इलेक्ट्रॉनचे ऍडिशन होत गेले, त्यामुळे न्यूक्लियर चार्ज वाढत गेलेला आहे. बघा लेफ्ट टू राईट ऍटॉमिक नंबर वाढलेला आहे, वाढलाय की नाही? नंबर वाढलेला आहे 3 4 5 6 7 8 9. न्यूक्लियर चार्ज इन्क्रीज, चार्ज वाढलेला आहे +1 +2 +3 +4 +5 +6 7. इथे चार्ज वाढलाय, परंतु इलेक्ट्रॉन्स काय झाले? त्याच सेल मध्ये ऍड झाले. एन सेल मध्ये ऍड झाले, 2s आणि 2p मध्ये. एन सेल मध्ये कोण असणार आहे? 2s आणि 2p ऑर्बिटल असणार. ओके. त्याच्यामध्ये ऍड झाले, लक्षात घ्या. ओके. त्यामुळे ऍटॉमिक साइज आपली काय झाले? कमी झाले, लक्षात घ्या. न्यूक्लियर चार्ज वाढत गेलेला आहे, त्यामुळे ऍटॉमिक साइज कमी झाली. ओके, लक्षात. आता मग कसं होतं लक्षात घ्या. आता न्यूक्लियर चार्ज वाढणार म्हणजे एका सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स ऍड होत गेले, जे न्यूक्लियस मध्ये लक्षात घ्या, न्यूक्लियस मध्ये +1 चार्ज होता आणि इकडे इलेक्ट्रॉन्स असे रिव्हॉल्व होत असतात न्यूक्लियसच्या जवळ. ओके. यांच्यामधले एक इलेक्ट्रॉन आणि एक +1 चार्ज. एक +1 चार्ज म्हणजे याच्यात एकच प्रोटॉन असणार ना, आणि मग न्यूक्लियर चार्ज +2 झाला म्हणजे प्रोटॉन किती झाले? 2 प्रोटॉन झाले. 2 प्रोटॉन एकच इलेक्ट्रॉन असेल तर न्यूक्लियर चार्ज आणखी वाढला ना. परत +3 झाला, न्यूक्लियर चार्ज +3 झाला, इलेक्ट्रॉन एकच राहिला, न्यूक्लियर चार्ज आणखी वाढला. चल का, जेवढं न्यूक्लियर चार्ज वाढणार तेवढं इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियस यांच्यातलं अट्रॅक्शन वाढत जाणार, त्यामुळे ऍटॉमिक साइज आपली डिक्रीज होत जाणार, कमी होत जाणार. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके. आता मग ही पिरियड मध्ये ही इम्पॉर्टंट थिंग आहे, लक्षात ठेवायचं. अक्रॉस द पिरियड लेफ्ट टू राइट atomic number increases, nuclear charge increases, but electrons added to the same cell, therefore atomic size or atomic radius decreases. Okay. आता मग थोडक्यात काय, लेफ्ट साइडला हा फर्स्ट ग्रुप मधला एलिमेंट होता आपला, फर्स्ट ग्रुप मधला, हा सेकंड, हा 13 14 15 16 17. ओके. चलो आता मग पुढचं सेंटेन्स आता मी काय लिहितो लक्षात घ्यायच्या मध्ये. आता नेक्स्ट आता आपण काय सांगतोय बघा. इन पिरियड इन ईच पिरियड मध्ये, आपण इन ईच पिरियड, प्रत्येक पिरियड मध्ये, इन ईच पिरियड फॉर अल्कली मेटल, प्रत्येक पिरियड मध्ये अल्कली मेटल साठी, इन ईच पिरियड फॉर अल्कली मेटल. अल्कली मेटल कुठे असणार आहे? ग्रुप 1 मध्ये असणार आहे, लक्षात घ्या. ओके. फॉर अल्कली मेटल
atomic size is largest. प्रत्येक पेअर मधील अल्कली मेटलची atomic साइज सगळ्यात जास्त असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर in each period, प्रत्येक पेअर मध्ये for halogens, हॅलोजन्स आपले कुठं असणार आहे? ग्रुप 70. ओके. atomic size is lowest. ओके. लोएस्ट किंवा तुम्ही स्मॉलेस्ट म्हणू शकता. ओके. प्रत्येक पेअर मध्ये हॅलोजन साठी atomic साइज सगळ्यात कमी असणार आहे. ओके. प्रत्येक पेअर मध्ये हॅलोजन असणार असेल आपले. ओके. प्रत्येक पेअर मधील हॅलोजनची atomic साइज ही सगळ्यात कमी असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर आणखी एक सेंटेन्स आपण काय लिहितो बघा. फॉर नोबल मेटल्स इन ईच पिरियड म्हणजे प्रत्येक पिरियड मध्ये इन ईच पिरियड atomic size of noble gases ला आपण आणखी काय म्हणतो? inert gases. हे आपले कुठे असतात पिरियोडिक टेबल मध्ये? 18 ग्रुप मध्ये. ओके. 18 ग्रुप. ओके. in each period atomic size of noble gases or inert gases in 18 group. Okay. Atomic size of noble gases or inert gases is slightly highest, slightly increased. Okay. प्रत्येक पिरियड मध्ये नोबल गॅसची किंवा atomic साइजची, ओके, atomic प्रत्येक पिरियड मध्ये नोबल गॅस किंवा इनर्ट गॅसची atomic साइज ही स्लाइटली इन्क्रीज झाली असते, थोडीशी वाढलेली असते. त्याचं रिझन काय बघा? due to completely filled octet. Due to completely filled octet and electronic repulsion. आणि इलेक्ट्रॉनिक काय असणार आहे? रिपल्शन असणार. हे लक्षात ठेवायचं. ओके. लक्षात घ्या, प्रत्येक पेअर मध्ये नोबल गॅसची किंवा इनर्ट गॅसची atomic साइज थोडीशी वाढलेली असते. त्याचं रिझन काय आहे आपलं? त्यांचं ऑक्टेट कंप्लीट भरलेलं असतं आणि ऑक्टेट कंप्लीट भरल्यामुळं इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन असतं. रिपल्शन म्हणजे काय? इलेक्ट्रॉन एकमेकांपासून लांब जातात, त्यामुळे atomic साइज आपली वाढत जाते. आता कुठलाही नोबल गॅस तुम्ही घेऊ शकता. समजा निऑन जर घेतला असेल, atomic नंबर निऑनचा काय आपला 10 आहे. कसं लिहिणार तुम्ही सांगा? इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2, परत काय लिहिणार? 2s2, आणखी काय लिहिणार? 2p6. ओके. बघा, याच्यामध्ये 10 इलेक्ट्रॉन झाले. इथे इलेक्ट्रॉन किती बघा? 1s2 मध्ये 2 झाले, इथले 2. त्यानंतर 2s आणि 2p मधले दोघांच्या मध्ये मिळून किती झाले? 8. हे 2-8 कन्फिगरेशन झालं. आता शेवटच्या सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन येत असतील तर आपण काय म्हणत असतो? त्यांचं ऑक्टेट कंप्लीट झालं. लक्षात का? ऑक्टेट कंप्लीट झालं. ओके. ऑक्टेट म्हणजे काय? लास्ट सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आले पाहिजे.
8 इलेक्ट्रॉन येत असतील तर त्या इलेमेंटचं ऑक्टेट कंप्लीट झालं असं म्हणतो आणि ऑक्टेट कंप्लीट झाल्यामुळं तो इलेमेंट आपला मोर स्टेबल असतो लक्षात का मोर स्टेबल असतो ऑक्टेट कंप्लीट झालं का इलेमेंट मोर स्टेबल असतो 8 इलेक्ट्रॉन आले पाहिजे म्हणजे ऑक्टेट कंप्लीट होणार आणि त्यामुळे इलेमेंट हा मोर स्टेबल होणार ओके म्हणजे आता निऑन आपण नोबल गॅस घेतला त्याच्या आउटर मोस्ट सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आले म्हणजे याचा ऑक्टेट कंप्लीट झालं ऑक्टेट कंप्लीट झाल्यामुळं त्याची ऍटॉमिक साइज वाढली कारण का ऑक्टेट सगळी ऑर्बिटल सगळी भरली लक्षात घ्या तीच कॅपॅसिटी आपली 6 इलेक्ट्रॉनचीच आहे 6 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आता इथं बसत नाही ओके त्यामुळं इलेक्ट्रॉन पूर्ण भरल्यामुळे इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन झालं लक्षात घ्या इलेक्ट्रॉन एकमेकांपासून लांब गेले त्यामुळे ऍटॉमिक साइज थोडीशी वाढते लक्षात नोबल गॅस किंवा इनर्ट गॅस लक्षात हे लक्षात ठेवायचं ओके बघा पिरियड मध्ये आपण काय काय सांगितलेलं आहे पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट ऍटॉमिक नंबर वाढतो त्यामुळे न्यूक्लियर चार्ज वाढत जातो आणि इलेक्ट्रॉन्स एका स्केल मध्ये ऍड होतात त्यामुळे ऍटॉमिक साइज किंवा ऍटॉमिक रेडियस कमी होते आणि प्रत्येक पिरियड मध्ये अल्कली मेटलची ऍटॉमिक साइज सगळ्यात जास्त असते लार्जेस्ट असते आणि प्रत्येक पिरियड मध्ये हॅलोजनची ऍटॉमिक साइज सगळ्यात कमी असते आणि प्रत्येक पिरियड मधील नोबल गॅसची किंवा इनर्ट गॅसची ऍटॉमिक साइज थोडीशी वाढलेली असते हॅलोजन पेक्षा याचं रिझन काय त्यांचं ऑक्टेट कंप्लीट भरलेलं असतं ऑक्टेट कंप्लीट भरल्यामुळे काय होत असतं इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन झालेलं असतं ओके ही आपली पिरियडिक फ्रेंड्स कशामध्ये आपली ओके पिरियड मध्ये असं ऍटॉमिक साइज आपली कॅरी होत जाते लक्षात घ्या आता ह्याच्यानंतर जी आपली पिरियडिक ट्रेन्स आहे ती ग्रुप मध्ये व्हेरिएशन कसं होतं आपलं ओके ते आपल्याला बघायचं आहे लक्षात ग्रुप मध्ये ऍटॉमिक साइज किंवा ऍटॉमिक रेडियस ही व्हॅरी कशी होते ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला आपण स्टडी करूया ओके थँक्यू